नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं जेवढ्या जाहिराती येतात त्यामध्ये मोस्टली पदवीधर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी असते. दुसरा मुद्दा, काही जागा अशा पण आहेत की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचं जर टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि विशेष म्हणजे ह्या जाहिराती येणार आहे, जसं की एमपीएससी मधनं ज्या जाहिराती घेतल्या जातात त्या दरवर्षी येतातच. दरवर्षी फॉर्म सुटतात, दरवर्षी जागा भरल्या जातात. मग आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया एमपीएससी मध्ये गट अ गट ब साठी कोणत्या पदांसाठी पदवीधर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, किंवा गट अ गट ब आणि गट क साठी कोणत्या असे विद्यार्थी ज्यांचं पदवीधर प्लस टायपिंग असेल तर त्यांना सुद्धा इथे संधी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग सर्टिफिकेट झाले तुलनेने स्पर्धा करणारे विद्यार्थी कमी असतात. सो तुमच्याकडे जर मराठी इंग्लिश टायपिंग असेल तर तुम्हाला खरं म्हणजे खूप चांगली संधी असू शकते आणि ह्या जाहिरात अपकमिंग आहे. सो आपण थोडक्यात माहिती घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी बॅचेस पण आपण घेत असतो. याबद्दल डिटेल माहिती घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, आपण कॉल करू शकता. बघा, एमपीएससी परीक्षा घेते ज्या आपल्याला माहिती, त्याच्या व्यतिरिक्त भरपूर परीक्षा आहे, पण त्याला स्पेसिफिक शिक्षण लागतं, स्पेसिफिक शैक्षणिक अर्हता लागते. पण अशा एक्झाम आहे ज्याच्यासाठी तुम्ही पदवीधर असाल तर 100% फॉर्म भरू शकता. जसं की राज्यसेवा गट अ आणि गट ब ची जाहिरात येते, कंबाईन गट ब आणि क ची जाहिरात, आणि पुढच्या वर्षी सरळ सेवा गट क ची जाहिरात एमपीएससी घेणार आहे. सो यामध्ये लक्षात घ्या की तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे काय, तुमचं कशातही असू द्यात, आर्ट, कॉमर्स, सायन्स, लॉ, इंजिनिअरिंग, कशात पण असू द्या, तुमचं ग्रॅज्युएशन हे एटीकेटी मधनं झालं असेल, फेल होत झालं असेल किंवा गॅप घेऊन झाला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या ग्रॅज्युएशनचे मार्क आणि तुमचं सिलेक्शन यांचा काही संबंध नाही आहे. फक्त ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. इव्हन दो काही ॲपियर विद्यार्थी सुद्धा ह्या एक्झामला पात्र असतात. सो जे विद्यार्थी लास्ट इयर आहे ग्रॅज्युएशनच्या ते विद्यार्थी सुद्धा या एक्झामची तयारी करू शकतात. मग आपण पहिली एक्झाम बघूया की राज्यसेवा गट आणि गट ब असे कोणती पदं आहेत की ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येईल. बघा, ही महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ आणि ब ची परीक्षा आहे. यामध्ये राज्यसेवेची टोटल 36 पदं आहे. तुम्हाला मी सगळे पदं दाखवतो. टोटल 36 पदं तुम्ही इथे बघू शकता. जसं की प्रकल्प अधिकारी आहे, उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी आहे, राज्यकर आयुक्त सहाय्यक आहे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बीडीओ आहे, शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, ARTO आहेत. ह्या सगळ्या पदांसाठी महानगरपालिका मुख्यपाल आहे, उद्योग अधिकारी आहे. हे सगळी पदं टोटल बघा 36 पदं ह्या राज्यसेवेतनं भरली जातात गट अ आणि गट ब ची, आणि त्यांना हे सॅलरी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. आता यासाठी ह्या 36 पदांपैकी एक 5 पदं साधारणतः अशी आहेत की ज्या पदांसाठी तुम्हाला पदवीधर म्हणजे स्पेशलाइज विषयामध्ये तुमची पदवी असणं गरजेचं आहे. म्हणजे ती कोणती पदं आहेत 5 ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, या ठिकाणी 5 पदं. यातलं पहिलं पद जे आहे ते आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ. त्यानंतर दुसरं पद आहे लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब. यासाठी मात्र स्पेसिफिक तुमचं ग्रॅज्युएशन लागतं, ज्यामध्ये तुम्हाला वाणिज्य शाखेची पदवी लागते, म्हणजे तुमचं BCom लागतं. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण लागतं, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असावं लागतं, किंवा संविधानिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी म्हणजे MCOM असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात, किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन व विशेषज्ञासह पदवी MBA तुमचं असावं लागतं. म्हणजे बघा, MCOMचा विद्यार्थी ह्या दोन्ही पदासाठी फॉर्म 100% भरू शकतो. बरोबर. त्यानंतर अजून 2 पदं आहेत, जसं की त्यामध्ये 3 पदं आहेत. त्यातलं पहिलं आहे ARTO साठी तुम्ही बघा, तुमचं ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि उद्योग उपसंचालक असाल किंवा उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब चं पद असेल यासाठी सुद्धा तुम्हाला अभियांत्रिकीमधलं इंजिनिअरिंगमधलं ग्रॅज्युएशन लागतं. मात्र हे 5 पदं जर सोडले या 36 मध्ये तर बाकी सर्व पदांसाठी तुम्ही एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. म्हणजे तो डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो, DYSP होऊ शकतो, शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, ACST होऊ शकतो, तहसीलदार, नायब तहसीलदार होऊ शकतो, BDO होऊ शकतो. यासाठी मात्र कोणताही पदवीधर फॉर्म भरू शकतो. आणि याची जाहिरात तुम्हाला साधारणतः दिवाळीच्या आसपास बघायला मिळेल. म्हणजे दिवाळीमध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल येईल आणि त्याची जाहिरात तुम्हाला अपेक्षित आहे. आता ह्या वर्षाची जाहिरात तर येऊन गेलेली आहे, पण 2026 साठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तयारी करा. का? कारण ही एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह आहे. आता याच्याबद्दलचं डिटेल्स व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असणार आहे.
दुसरं मी तुम्हाला म्हटलं इथे की जसं गट अ आणि ब ची जाहिरात अशी कंबाईनची पण जाहिरात येते बघा, कंबाईन गट ब आणि गट क ची. यामध्ये टोटल 10 पदं आहेत. कोणती कोणती पदं आहेत? 10. गट ब ची 4 पदं आहेत, ज्याला आपण सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणतो, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक. सहाय्यक कक्ष अधिकारी असिस्टंट सेशन ऑफिसर, राज्य कर निरीक्षक स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, STI, PSI पोलीस सब इन्स्पेक्टर आणि सब रजिस्ट्रार. हे 4 पदं गट ब ची आहे आणि ह्या 4 पदांमध्ये कोणताही ग्रॅज्युएट असणारा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. बरोबर, 4ही पदांना. हे त्याचं डिटेल्स बघा, संवर्ग, वेतन किती आहे, नियुक्तीचं ठिकाण आणि पदं कोणती कोणती. त्यामध्ये गट क ची पण पदं आहेत. गट क ची इथे पदं बघू शकता 5 पासून बघा. उद्योग निरीक्षक, इंडस्ट्री ऑफिसर, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ज्याला आपण एक्साइज PSI म्हणतो, टेक्निकल असिस्टंट ज्याला आपण तांत्रिक सहाय्यक, टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक आणि AMVI हे 10वं पद आहे बघा. हे AMVIचं पद आहे 10वं पद. हे 10वं पद आहे. आता ह्या पदांमध्ये बघा सगळ्यांना जवळपास बघा उद्योग निरीक्षकाला फक्त वेगळं ग्रॅज्युएशन लागतं, बाकी सगळ्यांना ग्रॅज्युएशन लागतं. सगळ्यांना ग्रॅज्युएशन चालेल. फक्त AMVI ला तुम्हाला मेकॅनिकल डिग्री किंवा डिप्लोमा लागतो आणि कर सहाय्यक लिपिकला ग्रॅज्युएशन चालतं, पण याला टायपिंग सर्टिफिकेट पण लागतं. याला टायपिंग सर्टिफिकेट लागतं. याच्या जागा खूप जास्त येणार आहे ह्या वर्षी आणि जाहिरात अपकमिंग आहे. म्हणजे पुढच्या महिन्यात जुलैमध्ये गट ब ची जाहिरात येणार आहे आणि सप्टेंबरमध्ये गट क ची जाहिरात येणार आहे आणि हे पद गट क मध्ये आहे. कर सहाय्यकाला बोथ लागतं, मराठी 30 लागतं आणि इंग्लिश 40 लागतं. मात्र लिपिक टंकलेखकला मराठी किंवा इंग्लिश, मराठी 1 ते 30 किंवा इंग्लिश आहे, दोघांपैकी एक असेल तर इथे फॉर्म भरू शकतात आणि ह्या जागा पुष्कळ येतात. तुम्हाला माहिती असेल 2023 ची जाहिरात 7,000 प्लस जागा एकट्या लिपिक टंकलेखकच्या आल्या होत्या. सो यावर्षी पण हजारात जागा येणं अपेक्षित आहे. सो ज्यांच्याकडे पदवीधर पण आहे आणि ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे त्यांना हीच संधी आहे, पण ज्यांच्याकडे फक्त ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आहे त्यांना मात्र अवांतर संधी असणार आहे. सो यासाठी तुम्हाला जर शैक्षणिक पात्रता तुम्ही बघितली, सगळ्यांनाच इथे ग्रॅज्युएशनची गरज आहे बघा. वयोमर्यादेनंतर ग्रॅज्युएशन शैक्षणिक अर्हता. फक्त उद्योग निरीक्षक जर आपण बघितला आणि AMVI उद्योग निरीक्षकाला फक्त तुम्हाला वेगळं लागतं आणि AMVI ला तुम्हाला ग्रॅज्युएशन स्पेसिफिक लागतं इंडस्ट्रियल ऑफिसरला. बाकी सगळ्यांना मात्र तुम्हाला ग्रॅज्युएशन कंपल्सरी लागतं. कोणताही ग्रॅज्युएट चालणार आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. सो ह्या दोन्ही जाहिराती अपकमिंग आहे आणि सरळ सेवेची जाहिरात 2026 मध्ये सगळ्या एक्झाम ह्या MPSC कडेच जाणार. जसं की ZP जागा असू द्या, तलाठी, ग्रामसेवक असू द्या किंवा आरोग्य भरतीच्या असू द्या किंवा इतर सगळ्याच सरळ सेवेच्या जाहिरात MPSC घेणार आहे. सो 2026 ची जरी तुम्हाला तयारी करायची असेल तर आत्तापासून तयारीत राहा, कारण त्याच्या संदर्भात तुम्हाला स्पर्धा प्रचंड असणार आहे. तुम्ही बघतात की 4,000 जागांसाठी 13 लाख फॉर्म आलेले आहेत. सो इथे सुद्धा तुम्हाला फॉर्म जास्त येऊ शकतात. तयारी चालू ठेवा आणि अपकमिंग ज्या जाहिराती येणार आहे गट ब आणि गट क च्या, त्यासाठी बघा प्लिमची बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे, प्लिम प्लस मेन्सची पण अवेलेबल आहे. दोन्ही बॅच अवेलेबल आहे. फक्त फीमध्ये 1,000चा डिफरन्स आहे. इथे 5,999, इथे 6,999. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ही बॅच घ्या, ज्यामध्ये गट ब आणि गट क इव्हन तो सरळ सेवेची पण तयारी होऊ शकते. यामध्ये ही जी बॅच दोन्ही बॅचेस ह्या 7 जुलैपासून चालू होणार आहे. जर आपल्याला अपेक्षित असेल, कारण 5च महिने आपल्या हातात आहे, नोव्हेंबरमध्ये यांच्या एक्झाम होणार आहे. तर तुम्हाला अपेक्षित असेल ह्या बॅच जॉईन करायच्या तर ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर 8888 99 61 16 ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.